सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. तुम्हाला मिरच्या झोंबतात. इतक्या दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा तुम्ही माणसांना त्यांच्या आर्थिक कुवतीवरून त्यांची हेटाळणी करता, त्यांची कुचेष्टा करता. जखमा झालेल्या आहेत, त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार नरेश म्हस्के सारख्या लोकांकडून होतोय, जो अत्यंत अत्यंत अश्लाघ्य आहे. संजय राऊत, तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती टीका करण्याचा अधिकार काय? मी तुम्हाला माहिती देतो की काल 75 लोकांचं ज्येष्ठ नागरिक, महिला त्या ठिकाणी विमान, सरकार तर मदत करते, परंतु आम्ही आपली जबाबदारी समजून काल शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे साहेबांतर्फे 75 प्रवासी घेऊन विमान मुंबईत पोहोचलं. आत्ता दुपारी 185 प्रवासी त्या ठिकाणी घेऊन या ठिकाणी विमान मुंबईत येणार आहे. रात्रीसुद्धा 185 प्रवासी यांचं विमान या ठिकाणी येणार आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का, त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत, वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत, की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते. अतिशय वाईट परिस्थिती आहे. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. तुम्हाला मिरच्या झोंबतात. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मी तर म्हणेल पाकिस्तान आणि ISIचा अजेंडा, ते नेरेटिव्ह चालवण्याचं काम काल संजय राऊत यांनी केलं. श्रेयवादाचं राजकारण सत्ताधाऱ्यांकडून करणं मात्र अजिबात थांबत नाहीये. सत्ताधाऱ्यांना याही सगळ्या स्थितीमध्ये मृत्यूचा सोहळा जणू साजरा करावासा वाटतोय, अशी परिस्थिती आहे. कुठल्या तरी एका पत्रकाराने उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत पहलगाम मधला एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी गाणी पार्श्वसंगीत म्हणून लावली गेली. या सगळ्यातनं गोष्टी स्पष्ट होतात की ही माणसं तिकडे कोणाचं दुःख वाटून घ्यायला गेलेली नाहीयेत. ही माणसं तिथे फक्त आणि फक्त स्वतःची चमकोगिरी करायला गेली. अशातच खासदार नरेश म्हस्के यांचं विधान कमालीचं संतापजनक आहे. ज्यांना कधीच विमानात बसायला मिळालं नाही, त्यांना आम्ही विमानात आणलं असं म्हणत जो बडेजाव मिरवण्याचा प्रयत्न खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून होतोय, तो निव्वळ अश्लाघ्य नाही, तर तो चीड आणणारा आहे. म्हणजे इतक्या दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा तुम्ही माणसांना त्यांच्या आर्थिक कुवतीवरून त्यांची हेटाळणी करता, त्यांची कुचेष्टा करता. आधीच ज्यांची मनं प्रचंड रक्तबंबाळ झालेली आहेत, जखमा झालेल्या आहेत, त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार नरेश म्हस्के सारख्या लोकांकडून होतोय, जो अत्यंत अत्यंत अश्लाघ्य आहे. या सगळ्या राज्यकर्त्या लोकांना आम्हाला सांगावंसं वाटते की कृपया तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्यात तरी चालेल, परंतु हे असं जखमेवर मीठ चोळणं बंद करा. आणि पहलगामला तुमच्या जाण्याची काही गरज नाही. आधीच तिथल्या सगळ्या मिलिटरीवर ताण आहे. तुम्ही जाऊन तो ताण वाढवून असं काय करणार आहात? त्यामुळे तिथे जाऊन आम्ही काय केलं हे दाखवण्यापेक्षा इथे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यासाठी तुम्ही काय करू शकता, इथे आपल्या राज्याच्या सगळ्या सीमा सुरक्षित आहेत का, त्यासाठी आपण काय करू शकतो, याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे.